आमदार निलेश राणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली असं समजतंय। भाजप पदाधिकाऱ्यांना पैसे बाळगल्या प्रकरणामध्ये ही भेट घेतली। पूर्ण चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची मागणी या प्रकरणामध्ये त्यांनी केलेली आहे। मालवणमध्ये निवडणुकीत पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला। भाजप कार्यकर्त्याच्या घरी फेसबुक लाईव्ह करत त्यांनी भांडाफोड केलेलं आणि आता हे पैसे कुठून आले असा प्रश्नही त्या कार्यकर्त्याला निलेश राणेंनी केला। त्यावर हे पैसे आपल्या व्यवसायातले आहेत असं त्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं। एकीकडे दृश्य आपण बघतोय, निलेश राणे यांचं हे स्टिंग ऑपरेशन, एका बॅगमध्ये हे एवढे पैसे आहेत आपण बघतोय, मात्र हे पैसे आपल्या व्यवसायातले असल्याचं संबंधित कार्यकर्त्यांना सांगितलं। तर दुसरीकडची दृश्य, निलेश राणेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली, या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली त्याची। भाजप पदाधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्याच्या घरी कॅश आढळून आल्यासंदर्भातला भांडाफोड फेसबुक लाईव्ह करत राणेंनी केलेला होता आणि आता निलेश राणेंनी या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली। तर निलेश राणे यांचे हे आरोप खोटे आहेत, 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं मोठं विधान निलेश राणे यांच्या आरोपावर बोलताना रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं रवींद्र चव्हाण का म्हणाले असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आगामी निवडणुकांच्या तोंडावर आता राजकीय फेरी झडताना दिसत आहेत। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। नाही खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटा आहे। खोटा आहे का? पण तुमच्या साहेब आपलं स्पष्टीकरण द्या सर, काय सांगा? प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून आपण आणखी तपशील घेऊया। सुशांत, निलेश राणेंनी फेसबुक लाईव्ह करणं, त्याच्यामध्ये पैशाची बॅग दाखवणं, भांडाफोड करणं, आता निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणं आणि त्या सगळ्यांनंतर आता रवींद्र चव्हाणांनी वक्तव्य करणं की मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, काय नेमका या सगळ्याचा अर्थ काढायचा? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर या वादाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती डोंबिवलीपासून आणि नंतर त्याचे पडसाद हळूहळू तळ कोकणापर्यंत उमटू लागले। त्यातच निलेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप करतायत त्या आरोपापर्यंत ठीक होतं, मात्र काल निलेश राणे यांनी खरं तर एका भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी गेले, फेसबुक लाईव्ह केलं, 25 लाखाची रक्कम जी आहे ती दाखवून कुठेतरी एक आरोप करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांचे पहिल्यांदा विधान येतं, म्हणजे काल देखील त्यांनी माध्यमांशी बोललेत की हे खोटं आहे, अशा पद्धतीने काही झालेलं नाहीये। मात्र आता महत्वाचं त्यांचं विधान येतंय की जे आरोप होत आहेत तर ते खोटे आहेत, मात्र मला 2 तारीखपर्यंत युती टिकवायची आहे, त्यानंतर मी बोलेन। त्याचा अर्थ असा होतो की सध्या महायुतीमध्ये कुठेतरी ठिणगी पडली आहे आणि विशेषतः एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ठिणगी पडली आणि ही ठिणगी कशात पडली आहे तर भाजप प्रदेशाध्यक्षांनाच थेट कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदेच्या नेत्यांकडून केला जातोय आणि त्याचाच परिणाम आपण जर बघितला असाल तर रवींद्र चव्हाण यांनी देखील काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये केलेले पक्षप्रवेश असतील, त्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः अमित शहा यांच्या भेटीला गेले होते आणि अमित शहांकडे त्यांनी तक्रार केली होती, अशा चर्चा रंगल्या होत्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हा वाद आता आणखी चिघळलेला आहे। तो तळ कोकणात इतका चिघळला आहे की एकमेकांच्या समोरासमोर उमेदवार उभे ठाकलेले आहेत, त्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत। आता रवींद्र चव्हाण यांनी हे विधान जे केलेलं आहे 2 तारीखपर्यंत युती टिकवायची आहे, 2 तारीखला खरं तर निवडणुका होतील, 3 तारीखला रिझल्ट आहे, त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती राहणार का हे बघणं महत्वाचं आहे। कारण ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत कुठेतरी भाजप नेतृत्व